हिमायतनगर नगरपंचायतीवर वॉर्ड क्रमांक 11 व 12 मधील महिलांचा घागर मोर्चा। पाणी द्या, पाणी द्या। तीव्र पाणी टंचाईने त्रस्त महिलांनी मागणी करत गेल्या तासभर ठिय्या आंदोलन। 2 दिवसात पाणी समस्या सुटली नाही तर करणार असे त्यांनी स्पष्ट केले आहे। तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिमायतकरांनी येथून जात असलेल्या मंत्री इंद्रनील यांना मागणीचे निवेदन सादर केले असून नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 11 व 12 मध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नगरपंचायत पाणी समस्या सोडवण्यासाठी डोळेझाक करत आहे। त्यामुळे परिसरातील अनेक बोर पाणी असून देखील मोटर पंप नसल्याने बंद करतात, तर अधिग्रहण केलेल्या बोरवरून पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे। या प्रकारास वैतागलेल्या शेकडो महिलांनी युवा कार्यकर्ते लक्ष्मण डांगे यांच्या नेतृत्वाखाली पाणी द्या, पाणी द्या म्हणत नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढून 2 तास ठिय्या मांडून तात्काळ पाणी पुरवठा करण्यास, बंद पडलेल्या बोर सुरू होण्यासाठी इसापूर धरणातून टेंभुर्णी मार्गे कॅनॉलद्वारे पैनगंगा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे। एवढेच नव्हे तर येथून किनवट जिल्ह्यात जाणारी मंत्री इंद्राणी नाईक यांना देखील महिलांनी निवेदन देऊन त्यांच्याकडे साकडे घातले आहे। विदर्भ मराठवाडा सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदीच्या काठावर हिमायतनगर शहर असून येथील कारभार नगरपंचायतीतर्फे चालवला जात आहे। शहरातील बहुतांश प्रभागातील पाणी समस्या ही गंभीर बनली आहे। वॉर्ड क्रमांक 11 व 12 मध्ये बहुतांश लोक मजदूर, शेतमजूरदार, शेतकरी आहेत, तर त्यांना दिवसभर काम करावे लागते। मात्र उद्भवलेल्या पाणी टंचाईमुळे त्यांना पाण्याकरता वणवण भटकावे लागत आहे। त्यामुळे या लोकांच्या रोजगारावर त्याचा परिणाम झाला आहे। हिमायतनगर शहराला 19 कोटी 19 लाख नळ योजना मंजूर करण्यात आल्या असून सदर नळ योजनेचे काम अर्धवट अवस्थेत आहे। कारण सदर नळ योजनेची कामं करण्याची मुदत ही 1 वर्षापासून संपली असून आजपर्यंत नळ योजनेची कामं पूर्ण झालेली नाहीत। शहरातील 100 ते 150 फुटावरील बोरला पाणी यावं म्हणून पैनगंगा नदीमध्ये इसापूर धरणातून टेंभुर्णी भागातील कैनोलच्या माध्यमातून पाणी सोडून हिमायतनगर रहिवाशांनी दिलासा द्यावा अशी मागणी यावेळेस त्यांनी केली आहे। जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट आणि टंचाईग्रस्त नागरिकांनी केलेली किनवट तालुक्यातील एका कार्यक्रमासाठी हिमायतनगर येथून जात असलेले महाराष्ट्र राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट घेतली आणि टंचाईच्या घागर मोर्चातील महिला पुरुषांनी घेऊन निवेदन सोडावे अशी मागणी यावेळेस त्यांनी केली आहे। यावेळेस सामाजिक कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शेकडो महिला, बाळगोपाळ या प्रसंगी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र ढाले यांनी। इस्लामपूर भागातील 25 गावांची अडचण लक्षात घेऊन सहस्त्रकुंड या ठिकाणी बंधारा उभा करण्याचे प्रयत्न। महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा उच्च शिक्षण मंत्री इंद्रनील नाईक यांनी दिनांक 28 रोजी किनवट तालुक्यातील इस्लापूर भागातील पर्यटन स्थळ असलेले सहस्त्रकुंड परोटी या भागाचा दौरा केला असता सहस्त्रकुंड येथे सहस्त्रकुंड ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर व वाळकी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ सुनीता बळीराम चव्हाण यांच्या वतीने स्वागत करण्यात आले। मोठ्या उत्साहात बंजारा समाजातील समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा धारण करत त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले। हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने परोडी तांडा या ठिकाणी हे आले होते। या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत असताना परोटी हे गाव माझे आजोळ असून या गावाशी किनवट तालुक्यातील जनतेशी माझा ऋणानुबंध आहे।
तेव्हा मी जरी या राज्याचा मंत्री असलो तरी तुमच्या आशीर्वादाने मंत्रिपदावर विराजमान आहे हे कदापिही मी विसरणार नाही, असे वक्तव्य इंद्रनील नाईक यांनी केले। या भागातील पाणी टंचाईचे प्रश्न व अडचण लक्षात घेऊन सहस्त्रकुंड या ठिकाणी उच्च पातळीचे 2 बंधारे बांधण्यासाठी मी शासन दरबारी सदैव प्रयत्नशील राहीन, अशी त्यावेळेस त्यांनी ग्वाही दिली। या प्रसंगी मान्यवर पाहुणे उपस्थित होते। मतदारांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मंत्री महोदयांनी आम्हाला सहकार्य करावे अशी जास्त अपेक्षा मतदारसंघाचे विधानसभा आमदार भीमराव केराम यांनी केली असून माझ्यापेक्षा वयाने लहान जरी असलात तरी आपण मंत्रिमंडळात आहात, आपण राज्यमंत्रीच नव्हे तर कॅबिनेट मंत्री व्हावे, या दुर्गम भागाचा आपण विकास साधावा अशा स्वरूपाच्या शुभेच्छा सुद्धा द्यायला आमदार विसरले नाहीत। या कार्यक्रमासाठी किनवट तालुक्यातील राष्ट्रवादी भाजपाच्या व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती व परिसरातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित झाले होते। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी। सोडायचे आपल्याला एक दिवस हा विचार करून त्या खुर्चीवर बसा, म्हणजे तुम्ही न्याय देऊ शकाल, त्या खुर्चीच्या मार्फत तुम्ही जास्तीत जास्त काम करा। इथे भरपूर मला निवेदन मिळाले, त्या सर्व निवेदनाचा मी विचार करणार आणि त्याच्यावर ज्यांचे नंबर असतील त्यांना नंबरवर फोन करून आम्ही तुम्हाला माहिती पण देणार की चांगल्या रीतीने तुम्ही तुमचं निवेदनाचा आम्ही तिथे पाठपुरावा करतोय। मी परोटी येथील सर्व जनतेचा आभार व्यक्त करतो। सहस्त्रकुंडचा विषय असेल, कार्यदर्शक विषय असेल, आदिवासी समाजाचा विषय असेल, कारण की आदिवासी समाजही भरपूर प्रमाणात आहे आणि तो खासा माझ्याकडे आहे, म्हणून आम्ही बारकाईने लक्ष देऊन सर्व कामं माणसं असल्यामुळे 1000% कामं होत नसते, थोडंफार कमी जास्त होत राहील, पण 100% करण्याचा प्रयत्न तिथे मी वसंतराव नाईक साहेबांचं नातू म्हणून आपल्या सर्वांना शब्द देतो। मन परोटी मान खूप तालेबाद आहे, मन खूप आवडो नानकेपणी मागतो तो मग नानी उकडी काटन सुलेपर्यंत जेवण करते ती माणसं, पण आज सोमवार तो आपले सेरमा माझी आई विनंती सादर तेरमा खूप आभार व्यक्त करू छू, मार मामा तथा मामा खातिर तेर आभार व्यक्त करू छू, मार भाई मार बहिणी हमार काकू प्रफुल्ल मामा आमदार साहेब वायर मामा तेरमा आभार व्यक्त करू छू, ॲडव्होकेट साहेब आभार व्यक्त करू छू। एक शेवटेर मुद्दा एगोच मसाई गाव हातेर बंधारा एक विषय आहे तो, आणि परोटी हातेर 3-4 सर्वे में करेल को तो वरमे एक सर्वे कोल्हापुरी बंधार सर्वे वेगो और कामेर किंमत अंदाजे 12,59,00,000 और साठवण क्षमता 1263 TCM और बांधारा लांबी 170 मीटर, म्हणजे मराठी बोलू सिंचन क्षेत्र 307 हेक्टर, आता हा सर्व तो माहिती आणि मोठीपेक्षा जास्त महत्व येतो की आज जो उन्हाळा आज एप्रिल महिना आपल्याला त्रास होतो, तर येणारा जो महिना आहे मे महिना हा फार अवघड राहतो, त्याच्यात त्रास भरपूर होणार आहे। टंचाई यावेळेस पूर्ण महाराष्ट्रात आहे, म्हणून आपण सर्वांनी जपून पाणी वापरा। आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तिथे प्रयत्न करतो की कुठे टँकर देण्याचे प्रयत्न करतो, कुठे बोर देण्याचा प्रयत्न करतो, कुठे विहीर अधिकरण करण्याचा प्रयत्न करतो। मी आपल्या सर्वांचे दुःख समजू शकतो। माझ्या मतदारसंघातही यावेळेस जे नेहमी 4 ते 5 गावात टंचाई राहायची, यावेळेस कमीत कमी 17-18 गावात टंचाई आहे, म्हणून आम्ही बारकाईने शासन म्हणून तिथे लक्ष देतोय। म्हणून पाण्यासंदर्भात पुढच्या 20 वर्षाचं काम आजच करणं गरजेचं असल्यामुळे आपण सर्व त्याच्यात सहभागी व्हा। कुठल्याही पाण्याच्या संबंधित काम असेल तर त्याला सहकार्य करा एवढी विनंती करतो। माझ्या सर्व विभागामार्फत मी आपल्या सर्वांच्या पाठीशी उभा आहे सदैव, एवढं पण मी आपल्या सर्वांना शब्द देतो। मी सर्व आयोजकांचं, परोटीवासियांचं, महायुतीचं
सर्व माझ्या माता बहिणींचे एक आभार व्यक्त करतो. माझं स्वागत आपण चांगल्या रीतीने केलं त्याबद्दल पण आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. या ठिकाणी संत सेवालाल महाराज या राज्याचे दूरदृष्टीचे भारत क्रांतीचे प्रणेते वंदनीय माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब आणि याच गावाचे भूमिपुत्र तत्कालीन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व्यंकटरावजी पाटील यांचे विधिवत माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते आपल्या सर्वांच्या साथीने पूजन करून त्यांचं अभिवादन करण्यात आलेलं आहे. त्यांना मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो. खरं म्हणजे नियोजित कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला असल्या कारणाने या ठिकाणी मान्यवरांचा आणि मंत्री महोदयांच्या सत्काराच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा या विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने प्रथमतः माननीय मंत्री महोदयांचा मनापासून त्यांचं हार्दिक अशा पद्धतीचं असणारं स्वागत या ठिकाणी करतो. भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या स्तरावरच्या निवडणूक असल्या कारणाने खरं म्हणजे अतिशय सुंदर आणि नेटकेपणाने अगदी ह्या कार्यक्रमामध्ये पूर्ण वेळ थांबण्याची इच्छा असताना सुद्धा मला थांबता येणार नाही आणि मग मान्यवरांचा आणि साहेबांचा सत्कार होण्याच्या अगोदर एक छोटेखानी सत्कार करून आपण या ठिकाणी रजा घेतो. परंतु गेले 2019 पासून ते आजपर्यंत खऱ्या अर्थाने न्यायिक कुटुंबाने या महाराष्ट्राला यशस्वी अशा पद्धतीचं राजकीय आणि सामाजिक राजकीय नेतृत्वातून जे काही नेतृत्व दिलेलं आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच परिवारातला अतिशय तरुणाच्या पद्धतीचं तुमचं आमचं सगळ्यांचं नेतृत्व आणि त्यांना यावेळेस महायुतीच्या त्या सरकारमध्ये या राज्याचे राज्यमंत्री म्हणून अतिशय 4-5 महत्वाच्या खात्याकडे त्यांना पदभार देऊन त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. अतिशय अभ्यासू आणि वटुकवाच्या पद्धतीचं असणारं हे नेतृत्व आहे. सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी अडीच लोकांच्या प्रश्नाची जाणीव असणारा सतत आपल्या स्वतःच्या मतदारसंघाच्या सोबत जे लोक त्यांना भेटतील त्यांच्या समस्याचे समर्थन त्याचं निवारण करण्याची त्यांची हातोटी अतिशय मी जोडून गेली 5 वर्षे विधिमंडळाचा सदस्य या नात्याने त्यांना मी जोडून बघितलेला आहे. वयाने जरी लहान असले परंतु राजकारणामध्ये वाढकडून कुटुंबाकडून त्यांना मिळालेला असल्यामुळे अतिशय प्रगल्भ अशा पद्धतीची त्यांची असणारी दूरदृष्टी आहे. काल मी जेव्हा त्यांना फोनवर माझं बोलणं झालं त्यांचा सुद्धा कार्यक्रम अतिशय शेड्यूल बिझी आहे. त्यांना लगेच अमरावतीला सुद्धा जायचं आहे. परंतु ते म्हणाले की आमदार साहेब मागचा एक कार्यक्रम करोटीला आम्ही दिलेला होता, बाजूच्या आणखी दुसऱ्या गावाला सुद्धा आम्ही कार्यक्रम दिलेला होता आणि ते अन्न आल्यामुळे लोकांचा हिरवळ झाले गैरसोय झाली हे काय बरं वाटत नाही. त्रास जर होत असला त्यांनी कार्यक्रमाला येणार आणि मग ते घरावर पळत का होईना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमचे प्रश्न तुमच्या वेळा समजून घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. खऱ्या अर्थाने आपल्या गावचे ते त्यांचा आजोळमध्ये आल्यानंतर त्यांचा आपण मोठ्या स्नेहादराच्या पद्धतीचा सन्मानाने सत्कार या ठिकाणी मोठ्या मनाने या ठिकाणी करत आहात ही सगळ्यात मोठी आपल्या उपलब्धी आहे. आणि या ठिकाणी साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो पक्षाच्या व्यतिरिक्त आपल्याला मानणारा प्रचंड असा वर्ग या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच पद्धतीने या किनवट माहूर भागामध्ये सुद्धा आपल्या कुटुंबावर आपल्यावर प्रेम करणारा फार मोठा वर्ग या भागामध्ये आहे. आणि म्हणून राज्यमंत्री म्हणून जरी काम करत असले तर तुम्हाला या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे अतिशय जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून तुमच्या असणारी ओळख या ठिकाणी आहे. अनेक या भागातले प्रबल प्रश्न आहेत त्याचा उल्लेख आता काही मी काही करणार नाही. परंतु या भागातल्या आणि या परिसरातल्या प्रलंबित जे काही मागण्या आहेत जे प्रश्न आहेत लेखी स्वरूपामध्ये देखील तुम्हाला मंत्रालयाच्या स्तरावर आपल्यास प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी देणार आहे. आपण नेहमीच मला या ठिकाणी सहकार्य करत आलेला त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये दुमत नाही. योगायोगाने हा आदिवासी बहुल मतदारसंघ असल्या कारणाने आपल्याकडे आदिवासी भागाचा राज्यमंत्री पण सुद्धा या ठिकाणी आहे. म्हणजे तिथे सांगण्यात तात्काळ एखाद्या प्रश्नाचा निकाल काढण्याच्या संदर्भामध्ये आपली जेव्हा काही लक्षात आलंय आता आमच्या इथल्या एकलव्य विद्यालयाच्या प्राचार्याने निवेदन दिल्याचे सांगितले आमदार साहेब या ठिकाणी बालेचे जेवण आपल्याला करावं लागतं. ही जे गांभीर्यता आहे हे कार्यकर्ता म्हणून त्यांच्यामध्ये पालक करण्याची क्षमता आहे अशा या नवीन नेतृत्वाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी या राज्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली ही सगळ्यात
सर्वात मोठी अवलोकन आहे. आणि या प्रसंगी आपला आणि साहेबांचा आधी वेळ न घेता मला पुढे जाण्याची जाहीर असल्या कारणाने बऱ्याच एकदा संपूर्ण माझ्या मतदारसंघाच्या वतीने सुद्धा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. उद्याच्या भविष्यामध्ये आजही आपण राज्यमंत्री असणार, उद्या कॅबिनेट आणि अन्य महत्वाच्या पदावर आपली या ठिकाणी प्रगती व्हावी आणि अधिकाधिक आपल्याला या राज्यभरातल्या सर्वसामान्य उपस्थित सुशिक्षित लोकांचं सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी मिळावी. अशा पद्धतीचं भगवंताच्या चरणी आई सेवाला आणि सर्व भगवंताच्या चरणी दंडवत्सव होतो. परत एकदा मोठ्या संख्येने आपण साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी या सरकारच्या निमित्ताने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्यालाही मनापासून या ठिकाणी तुमचं अभिनंदन करतो, तुमचे आभार व्यक्त करतो. परत एकदा साहेबांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. या भागात पाणी पुरवठा सुटेल. या सहस्रकुंड नदीच्या खाली एक मोठा बॅरेज व्हावा गेले असे करून हा परिसर सुजलाम सुफलाम व्हावा असे आमचे स्वप्न होते. नाईक साहेब हे स्वप्न मार्गी लावण्यासाठी नाईक साहेब आमदार असताना व त्यानंतर त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यावेळी काही यश आले नाही. मी या व्यासपीठावरून मंत्री महोदयांना विनंती करतो, यांना माझ्याकडून या भागातील सर्व गोरगरीब जनतेकडून मनापासून अपेक्षा करते की नाईक साहेबांनी या भागातील पाणी प्रश्न सुटावा म्हणून जे स्वप्न पाहिले होते माझे मंत्री महोदय यांच्या माध्यमातून पूर्ण करून सहकार्य करतील. तसेच माझे बंधू आमदार भीमरावजी केराम साहेब यांना विनंती करते की आज गडीला इस्लामपूर भागात जी पाणी टंचाई ही भयंकर समस्या आहे त्यांचं लवकरात लवकर निवारण करावे ही विनंती करते. धन्यवाद. संवेदनशील मनाच्या आर्णी तहसीलदारांनी दिला मायेचा आधार. आर्णी हे तहसीलदार म्हणून रुजू झाल्यानंतर वैशाख वाघूर वाघ यांनी आपल्या गतिमान प्रशासकीय सेवेला सुरुवात करून तहसील कार्यालयात येणाऱ्या सर्वांना आदराची व सन्मानाची वागणूक देत सर्वांची कामे गतिशीलतेने व्हावीत यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. वर्षानुवर्षे ज्यांनी कुठलेच शासकीय दाखले नव्हते त्यांना जसे भटके, पारधी अशा समूहास रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र मिळवून दिले. आर्णी तालुक्यात विविध समस्यांसाठी पुढाकार घेत शिक्षण, आरोग्य यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. विविध सामाजिक कार्यातही योगदान देऊन प्रोत्साहन दिले. आर्णी तालुक्यातील कुमारी धनश्री गणेश पवार या अंध मुलीस व कुमारी दीपिका गणेश पवार राहणार दाभाडी या मुलीस आई वडील नाहीत. ती मुलगी आपल्या आत्याच्या घरी शिवरी भंडारी येथे राहते. लहान मुलांना ज्यांना आई वडिलांचे छत्र नाही अशा या दोन मुलींना तहसीलदार वैशाख वाघूरवाघ यांनी स्वतः अंजली ड्रेसेस या प्रतिष्ठानमध्ये जाऊन नवीन ड्रेस घेऊन दिले. यातून आर्णी तहसीलदारांची सामाजिक संवेदनशीलता आणि माणुसकीचे दर्शन झाले. यावेळेस अंजली ड्रेसेसचे संचालक राजेश श्रीवास व पत्रकार बंधू उपस्थित होते. आर्णी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे काढण्यात आले सरपंच पदाचे आरक्षण. आज दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी आर्णी तहसील कार्यालयातील हॉलमध्ये आर्णी तालुक्यातील एकूण 77 ग्रामपंचायतींचे आरक्षण काढण्यात आले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नामाप्र करिता सरपंच पदाचे आरक्षित ग्रामपंचायतीची संख्या पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आली. अनुसूचित क्षेत्र पैसा 8 ग्रामपंचायती, अनुसूचित जाती 6 ग्रामपंचायती, अनुसूचित जमाती 12 ग्रामपंचायती, नामाप्र ग्रामपंचायती, सर्वसाधारण ग्रामपंचायती. सर्वप्रथम अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षणाबाबत कार्यवाही करण्यात आली. आर्णी तालुक्यात एकूण 77 ग्रामपंचायतींचे अनुसूचित जातीचे लोकसंख्यांच्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमाने
69 ग्रामपंचायतींच्या यादीमधून सन 1995 ते 2025 पर्यंत अनुसूचित जातीचे दिलेले आरक्षण ग्रामपंचायतीला वगळून उर्वरित शिल्लक ग्रामपंचायती उतरत्या क्रमाने 6 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली। यात पहिल्या 6 ग्रामपंचायतीची यादी पुढील प्रमाणे: साकूर, घोणसरा महिला, सातारा महिला, चिकणी, सुकळी, विठोली महिला या ग्रामपंचायती अनुसूचित जातींकरिता राखीव असल्याचे घोषित करण्यात येत आहे। त्यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण काढण्यात आले। आर्णी तालुक्यात एकूण 77 ग्रामपंचायतींच्या अनुसूचित जमातींची लोकसंख्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमाने असलेल्या यादीमधून सन 1995 ते 2005 पर्यंत अनुसूचित जमातीला दिलेले आरक्षण ग्रामपंचायतीला वगळून उर्वरित शिल्लक ग्रामपंचायतीच्या यादीमधून पहिल्या 12 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली। ती यादी पुढील प्रमाणे: परसोडा, पांडुर्गा महिला, जांब, पहूर न महिला, लोणी, किन्ही, दाभडी महिला, म्हसोला का महिला, तेंडोळी, गणगाव महिला, खंडाळा, अंबोडा महिला या ग्रामपंचायती अनुसूचित जमातीकरिता राखीव असल्याचे घोषित करण्यात आले आहे। त्यानंतर नामाप्र करिता आरक्षित सरपंच पदांचे आरक्षण काढण्यात आले। यात 77 ग्रामपंचायतींपैकी 8 ग्रामपंचायत पैसा वगळता उर्वरित 69 ग्रामपंचायतमध्ये प्रथमतः 1995 ते 2025 पर्यंत नामाप्र प्रवर्गाकरिता आरक्षण न दिलेल्या ग्रामपंचायतीला प्राधान्य देण्यात आले आहे, परंतु एकही ग्रामपंचायत आरक्षण दिल्याचे शिल्लक राहिलेले नाही। त्यामुळे सन 1995, 2020, 2005 मध्ये ज्यांना नामाप्र प्रवर्गाचे एकदाच आरक्षण दिलेले आहे त्यांना पुढील आरक्षण देण्याकरिता क्रम प्राप्त ठरते। सन 1995 मधील 3 अंजिना देऊरवाडी भू व मुंकिंदपूर, सन 2000 मधील 8 तरोडा, दहेली, वरुड, भ, उमरी पठार, केळझरा, सायखेडा, तळणी, बोरगाव, दा, सन 2005 मधील 5 देवगाव, पिंपळनेर, ब्राह्मणवाडा, केळझरा व कुऱ्हाट अशा एकदाच आरक्षण दिलेल्या ग्रामपंचायतींना नामाप्र सरपंच पदाचे प्रवर्गाकरिता पात्र एकूण 16 ग्रामपंचायतींच्या यादी पुढील प्रमाणे: तरोडा महिला, केळझरा, कुऱ्हाड, दहेली, ब्राह्मणवाडा, वरुड भक्त महिला, उमरी पठार महिला, केळझरा को, अंजिना महिला, सायखेडा महिला, तळणी महिला, देऊरवाडी बू, पिंपळनेर, बोरदगाव दा महिला, मुकिदपूर, देवगाव, तर उर्वरित 35 ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गाकरिता घोषित करण्यात आल्या आहेत। त्या पुढील प्रमाणे: शेलुब्रा महिला, कुऱ्हाडू महिला, उमरी ई महिला, सावळी महिला, कवठा बाजार महिला, जवळा, इचोरा महिला, चिखली, लोड बेहळ, असरा महिला, भानसरा, राणी धनोरा, शिवरा, शेंदसनी महिला, बेलोरा वन महिला, शिरपूर, इवळेश्वर, अंजनखेड महिला, कोसदळी 20, माळेगाव महिला, महाळुंगी 22, कोपरा महिला, काठोडा, बोरगाव पू, शेले सू, पुरमल, पांगरी, पंगेरा, शेलगाव, शकलगाव, पळशी महिला, अंतरगाव, शारी, खेड महिला, बारभाई, भंडारी शी महिला, सुभाषनगर, तर पैसामध्ये येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये राखीव खडका महिला, उमरी का महिला, दातोडी महिला, कापेश्वर महिला, कवठा बू, वरुड तू, पादोळी, आयता अशा प्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आले आहे। यावेळेस
उपविभागीय अधिकारी डॉक्टर अर्जुन पावरा, तहसीलदार वैशाख वाघुरवाग, नायबा तहसीलदार उदय तुंडलवार, डॉक्टर अडमवार प्रमोद, विलास पवार व तालुक्यातील इतर नागरिक यावेळेस उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आरिफ खान व पूजा ढाले यांनी। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात उमरखेड ते ठाणगी रोडवर MIDC जवळ भीषण अपघात। यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यात ठाणगी येथे गावंडे कॉलेजचे व्हिडिओ रोड या रस्त्याचे साईड बुजावले नाहीत, त्यामुळे नागरिकांवर जीवघेणे प्रसंग ओढवत आहेत। दिनांक 26 एप्रिल रोजी सायंकाळी साधारण 4 ते 4:30च्या सुमारास या रस्त्यावर एक भीषण अपघात झाला। या अपघातात एक इसम अत्यंत जखमी अवस्थेत आढळला। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी।